राधा आणि समीर यांची गोष्ट अगदी साध्या गावातून सुरू झाली, पण तिचं वळण मात्र कोणालाही अपेक्षित नव्हतं. कारण राधा ही आपल्या आई वडिलांची लाडकी मुलगी होती आणि तिच्या आयुष्याबद्दल प्रत्येक निर्णय त्यांनीच घ्यावा अशी त्यांच्या घरात पद्धत होती. तर समीर हा थोडा हटके विचारांचा मुलगा होता. शहरात शिकलेला, पण मनाने खूप साधा. दोघांची पहिली भेट एका लग्नात झाली आणि तिथे फक्त नजरा भेटल्या, पण त्या एका क्षणात काहीतरी वेगळं निर्माण झालं होतं, जे शब्दात सांगता येत नव्हतं. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ते भेटले गावाच्या जत्रेत, आणि यावेळी थोडीशी ओळख झाली. बोलणं सुरू झालं आणि हळूहळू मैत्रीचं रूप प्रेमात बदललं. राधाला समीर सोबत बोलताना खूप शांत वाटायचं आणि समीरलाही तिच्या साधेपणात काहीतरी खास जाणवत होतं. पण ही प्रेम कथा इतकी सोपी नव्हती, कारण राधाच्या घरच्यांना प्रेमविवाह मान्य नव्हता. त्यांना समाजात आपली प्रतिष्ठा टिकवायची होती आणि त्यांच्यासाठी मुलीचं लग्न म्हणजे फक्त दोन कुटुंबाचा संबंध होता, भावना नव्हत्या. राधाने जेव्हा आपल्या आईला समीर बद्दल सांगितलं, तेव्हा घरात वादळ उठलं. तिच्या वडिलांनी सरळ नकार दिला आणि तिला घराबाहेर पडण्यावरही बंदी घातली. पण प्रेम असं असतं की ते बंदिस्त केलं तरी वाढतच. समीरने हार मानली नाही. त्याने अनेक वेळा राधाच्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अपमानाचाच सन्मान करावा लागला. तरीही त्याचं प्रेम कमी झालं नाही, उलट त्यांचा निर्धार वाढत गेला. दरम्यान राधासाठी दुसरं लग्न ठरवण्यात आलं आणि तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. ती आतून तुटत होती, पण समीरचा विश्वास तिला मजबूत ठेवत होता. एका रात्री राधाने मोठा निर्णय घेतला. तिने घर सोडण्याचं ठरवलं, कारण तिला तिचं आयुष्य स्वतःच्या मनाने जगायचं होतं. आणि ती समीरकडे गेली. दोघांनी एकमेकांचा हात धरून पुढचं आयुष्य एकत्र जगण्याची शपथ घेतली. त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि एक नवीन आयुष्य सुरू केलं. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते, कारण दोघांकडे फार काही नव्हतं. ना पैशाची सोय, ना घराची व्यवस्था. पण त्यांच्याकडे एकमेकांचं प्रेम होतं, जे त्यांना प्रत्येक अडचणीतून पुढे घेऊन जात होतं. समीरने नोकरी शोधली आणि राधानेही छोटं काम सुरू केलं. दोघं मिळून हळूहळू आयुष्य उभं करू लागले. पण समाजाची टोमणे आणि घरच्यांचा तिरस्कार अजूनही त्यांना सहन करावा लागत होता. तरीही त्यांनी कधी हार मानली नाही. काही महिन्यांनी राधाच्या आईला आपल्या मुलीची आठवण असह्य झाली आणि तिने गुपचूप राधाशी संपर्क साधला. त्या भेटीत दोघीही खूप रडल्या. आईला समजलं की तिची मुलगी खरोखर आनंदी आहे आणि समीर तिला खूप प्रेम देतो. हळूहळू आईने वडिलांना समजावलं आणि एक दिवस तेही नरमले. त्यांनी राधा आणि समीरला घरी बोलवलं. सुरुवातीला वातावरण ताणलेलं होतं, पण समीरने नम्रपणे सगळ्यांशी वागून त्यांचा विश्वास जिंकला आणि शेवटी राधाच्या वडिलांनीही त्यांना स्वीकारलं. त्या दिवशी राधाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण तिने तिचं प्रेम जिंकलं होतं आणि आपल्या कुटुंबालाही पुन्हा मिळवलं होतं. या सगळ्या प्रवासात तिने खूप काही गमावलं, पण शेवटी तिला जे मिळालं ते अमूल्य होतं. समीर आणि राधाची ही कथा सांगते की प्रेम खरं असेल तर कोणत्याही अडथळ्यांवर मात करता येते आणि स्वतःच्या मनाविरुद्ध घेतलेले निर्णय आयुष्यभराची वेदना देतात. पण धाडस करून आपल्या मनाचं ऐकलं तर शेवटी आनंदच मिळतो. आणि म्हणूनच त्यांचं आयुष्य जरी संघर्षाने भरलेलं होतं, तरी त्यात समाधान आणि प्रेमाचं सौंदर्य कायम राहिलं. आणि त्यांची ही गोष्ट गावात एक उदाहरण बनली की प्रेमाला थांबवणं शक्य नाही. जर ते खरं असेल तर ते शेवटी जिंकतच. राधा आणि समीरचं आयुष्य आता स्थिर चाललं होतं, पण खरी परीक्षा अजून बाकी होती. कारण स्वीकार मिळाला असला तरी पूर्ण विश्वास मिळणं इतकं सोपं नव्हतं. राधाच्या वडिलांच्या मनात
अजूनही थोडासा अहंकार आणि शंका होती. त्यांना वाटत होतं की समीर इतक्या कठीण परिस्थितीत खरंच राधाला आयुष्यभर सांभाळू शकेल का? म्हणून ते अधूनमधून समीरची परीक्षा घ्यायचे. छोट्या छोट्या गोष्टींवरून टोमणी मारायचे. पण समीरने कधीही रागाने उत्तर दिलं नाही. तो नेहमी शांतपणे वागायचा आणि आपल्या कामातून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान राधानेही स्वतःला फक्त घरापुरती मर्यादित ठेवली नाही. तिने आपलं शिक्षण पुन्हा सुरू केलं आणि छोटस ऑनलाईन काम सुरू करून घराला हातभार लावू लागली. तिचा आत्मविश्वास वाढत गेला आणि समीरलाही तिचा खूप अभिमान वाटू लागला. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. एका दिवशी समीरच्या नोकरीत मोठा धक्का बसला. कंपनी बंद पडली आणि त्यांची नोकरी गेली. अचानक सगळं कोलमडलं. घराचे खर्च वाढले होते, जबाबदाऱ्या वाढल्या होत्या आणि त्यातच हा धक्का बसल्यामुळे समीर आतून खचला. त्याला वाटू लागलं की तो राधासाठी योग्य नाही. पण राधाने त्याचा हात घट्ट धरला आणि त्याला सांगितलं की आपण दोघं आहोत ना, मग कसली भीती. त्या शब्दांनी समीरला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. त्याने हार मानली नाही. नवीन नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले आणि काही दिवसांनी त्याला छोट्या कंपनीत काम मिळालं. जरी पगार कमी होता तरी त्याने त्यात समाधान मानलं आणि पुन्हा मेहनत सुरू केली. या काळात राधाच्या वडिलांनी सगळं पाहिलं. त्यांना जाणवलं की समीर खरंच जबाबदार आहे आणि तो परिस्थितीशी लढतो आहे. तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी समीरच्या पाठीवर हात ठेवून त्याला आधार दिला. तो क्षण समीरसाठी खूप मोठा होता, कारण त्याला केवळ स्वीकार नाही तर आदरही मिळाला होता. काही महिन्यांनी राधाच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी आली. ती आई होणार होती. ही बातमी ऐकून दोन्ही कुटुंबामध्ये आनंद पसरला आणि घरात पुन्हा एकदा हसू फुललं. राधाच्या वडिलांनी तिची खूप काळजी घ्यायला सुरुवात केली आणि समीरलाही आपल्या मुलासारखं मानायला लागले. वेळ जसं जसं पुढे गेला तसं त्यांचं नातं अधिक घट्ट होत गेलं आणि शेवटी एक छोटस बाळ त्यांच्या आयुष्यात आलं. त्या छोट्याशा जीवाने सगळ्या जुन्या जखमा भरून काढल्या आणि दोन्ही कुटुंबांना एकत्र आणलं. राधा आणि समीर यांच्या बाळाकडे पाहून हसत होते, कारण त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आता पूर्ण झालं होतं. त्यांच्या संघर्षाची ही कहाणी आता एका सुंदर वास्तवात बदलली होती आणि त्यांनी मनापासून ठरवलं की आपल्या मुलाला ते कधीच आपल्या मनाविरुद्ध काही करायला भाग पाडणार नाही. कारण त्यांनी स्वतः अनुभवलेलं होतं की जबरदस्तीने घेतलेले निर्णय किती वेदना देतात आणि म्हणूनच त्यांनी आपल्या आयुष्याला एक नवा अर्थ दिला. प्रेम, विश्वास आणि स्वातंत्र्य या 3 गोष्टीच्या आधारावर त्यांनी आपलं कुटुंब उभं केलं आणि त्यांची ही कथा इथे संपत नाही, तर प्रत्येक नव्या दिवसासोबत अजून सुंदर होत जाते. कारण खरं प्रेम कधीच संपत नाही. ते वेळेनुसार अधिक मजबूत होतं आणि त्यांचं आयुष्य याचं जिवंत उदाहरण बनलं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.